गुरुपौर्णिमेनिमित्त आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादनासाठी आलेल्या माजी खासदार राजन विचारे यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरु आहेत। शिवसेना ही कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी असून ती कधीही संपणार नाही। यावेळी त्यांनी दिल्लीतील राजकारण, मराठा आंदोलन, शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली। ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जाऊन 25 वर्ष झाली, परंतु आजही दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, मनात आहेत। आणि तुम्हाला माहिती असेल की आज तुम्ही बघितलं असेल कित्येक या पूर्ण ठाणे जिल्हा असेल, या दिघे साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे। आणि तुम्ही बघितलं असेल त्यांचं आठवण कुठलाही समारंभ असेल, कुठल्या हे असेल, तर मला वाटतं प्रत्येक वेळा त्यांची आठवण येते। आणि अशा गुरूंना आज वंदन करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे। आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही आमचे गुरु आहेत। आणि या दोघांच्यामुळे आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोचलेला आहेत आणि दगडाला शेंदूर लावणारे असे दोन्ही हे नेते होते। आणि आज तुम्हाला माहिती असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेसुद्धा एक देशाचं दैवत होतं खऱ्या अर्थाने। आज तुम्ही बघितलं असेल की त्यांचीसुद्धा आठवण लोकांना येत असते, शिवसैनिकांना येत असते आणि त्यांनासुद्धा वंदन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज जसे दिल्लीसमोर झुकलेले नाही, तसे खरे शिवसैनिक देखील दिल्लीसमोर झुकलेले, अनेकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले, वेगळी कारवाई केली। त्या ठिकाणी शिवसैनिक त्या ठिकाणी ठाम राहिले, काही पक्ष बदलले। मला वाटतं दिघे साहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवून द्या, आयुष्यामध्ये तुम्हाला हे करायचं असेल गद्दारांना क्षमा नाही। आणि ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी गद्दारी केली ते दिल्लीच्या तख्ताखाली पायाशी लोळत बसले, परंतु आज एक सामान्य शिवसैनिक आज ताडमानेने, आज तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी वादळं आली, पण त्या वादळात उभं कसं राहायचं हे आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवलं। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या ह्याच्याखाली तुम्ही बघितलं असेल बाळासाहेब असतील, आज तुम्ही बघितलं असेल देशाचं सुद्धा दैवत होतं। आणि ही महान दैवत आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। अनेक शिवसैनिकांचा पक्षप्रवेश हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये होताना पाहायला मिळतोय। आमदार सुद्धा आता जायच्या वाटेवर आहेत असे देखील तिकडनं वक्तव्य होत आहे। अहो एक लक्षात ठेवा, खरेदी विक्री संघ गेले 4 वर्षामध्ये या मध्ये आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राची वाट या मंडळीने लावलेली आहे। आणि ज्यांना हे आहे खरेदी विक्रीमध्ये भाग घ्यायचा असेल, त्यांना विकायचा असेल, तर ते अशी लोक जात असतात। त्यामुळे त्याची पर्वा न करता शिवसेना एक फॅक्टरी आहे कार्यकर्ते बनवण्याची, आणि हे कार्यकर्ते खांद्यावर घेऊन तुम्ही बघितलं असेल की आज शिवसेना ही मोठी झालेली आहे। आणि शिवसेना कधी संपणार नाही जोपर्यंत शिवसैनिक जोपर्यंत आहे, आणि तो शिवसैनिक या नक्कीच शिवसेनेला संजीवनी देईल।